हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आता गरमी खूप वाढली ना, तर असं थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं. तर घरात कलिंगड होतंच, तर दीदी म्हटली मम्मी काहीतरी बनव जरा थंडगार. म्हटलं चला आता कलिंगडचंच मिल्कशेक बनवा. तर त्या दिवशीच मी मार्केटमधून एक छान असा कलिंगड आणला होता. आता कापला तर एकदम सुंदर लाल असा निघाला. आता त्याचे ना मस्त बारीक बारीक असे कट करून घ्यायचे, बारीक एकदम बारीक पीस कट करून घ्यायचे. तर आता मी ते सर्व बारीक कट करून घेतलं कलिंगड. आणि आता त्याच्यामध्ये एकदम थंडगार दूध घ्यायचं. दूध एकदम गरम करून थंड करून घेतलं होतं फ्रीजमध्ये ठेवून. तर त्याच्यामध्ये आता हे कलिंगडचे सर्व बारीक बारीक पीस टाकून घेतले. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर नाही घालायची आहे. तर आता याच्यामध्ये ना साखर न घालता रोज सिरप टाकणार आहे मी, कारण तो एकदम गोड असतो ना, तर साखर टाकायची गरज नाही. आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कलर पण छान येतो. आणि नंतर मग आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा घालायचा आहे सब्जा. आता सब्जा घालून पण असं एकदम मिक्स करून घ्या. तर हे बघा आता कलर पण असा किती मस्त गुलाबी गुलाबी कलर आला आहे, दिसायलाच किती सुंदर आहे. तर ते टेस्टला तर नक्कीच छान झालंच असणार. तर तुम्ही पण बघा, असं गरमीच्या दिवसात असं थंड आपल्याला प्यावं असं वाटतं तर असं नक्कीच करून बघा. आणि कलिंगड तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात खायला चांगलंच असतं, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून कलिंगड तर नक्कीच आवर्जून खायला पाहिजे सर्वांनी. तर हे बघा किती छान असा सरबत आपला तयार झाला आहे.